पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या भागात म्हणजेच सोमवारी 16 सप्टेंबरला आपल्याला हे पाहायला भेटणार आहे की तनया आपल्या ड्रेसिंग टेबलवर मेकअप करत बसलेली असते. विशाखाचा व्हिडिओ कॉल येतो आणि विशाखा व्हिडिओ कॉलवर तनयाशी बोलत असते. तेव्हा तनया बोलते की मॉम किती छान दिसतोय तो नेकलेस, काश मला तो घालता आला असता. यावर विशाखा म्हणते की अगं तनया, तू हा हार कसा घालू शकते, हे दागिने तर चोरीला गेलेत ना. हे सगळं वसुंधराला लपून बघत असते. वसुंधराच्या सगळ्या लक्षात येतं की हे सगळं विशाखाने मुद्दामून केलेलं आहे. तिला खूप मोठा धक्का बसतो. जयश्रीने दिलेला मान तनयाला आरतीचा, त्यामुळे तनया गणपतीची पूजा आणि आरती करते. हे सगळं चालू असताना सगळं आरती झाल्यानंतर सगळेजण देवाच्या पुढे पाया पडत असतात. वसुंधरा देवाच्या पाया पडते आणि म्हणते की हे सगळं का करतात ते विशाखा मॅडम, म्हणजे जे सगळे दागिने चोरीला गेले होते ते सगळे दागिने विशाखा मॅमजवळ आहेत. हे सगळे का असं करतात ते, त्या माझ्यासोबत असं का वागतात ते, त्या माझ्या आणि माझ्या घराच्या वाईटावर का टपले ते. त्यांचं जर वागणं असंच राहिलं तर, त्यांची युक्ती खरी ठरले तर माझं तर आयुष्यच संपून जाईल ना, हे वसुंधराला वाटतं. वसुंधरा खूप देवासमोर मनापासून हात जोडून हे सगळं संपव असं म्हणत असते. विशाखा चांगलाच वसुंधराचा फायदा घेते. तनयासुद्धा विशाखासोबत मिळून चांगलीच वसुंधराला त्रास देताना दिसत आहे. आरतीची पूजा करतानासुद्धा तनया चांगलीच वसुंधराला खालीपणा दाखवते. पण वसुंधराने विशाखाला दिलेल्या वचनापायी आणि विशाखाकडे वसुंधराचं असलेलं सगळ्यात मोठं सिक्रेट म्हणजे तिच्या आधीच्या नवऱ्याचं सत्य, तो मेलेला नसून जिवंत आहे, म्हणजेच वसुंधरा डिवोर्सी आहे, हे आकाशच्या घरच्यांपासून आणि आकाशपासून लपवलेलं आहे. हे सगळं वसुंधरा या घरात कोणाला कळू नये म्हणून विशाखाचं सगळं ऐकत असते आणि यातच सगळं सत्य वसुंधरासमोर आलेलं आहे. आता वसुंधरा पुढे काय करते हे पाहणं पण खूपच इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.